मकर राशी 29 जून 2026 ज्येष्ठ पौर्णिमा भविष्य विशेष। नमस्कार मंडळी, आज आपण जाणून घेणार आहोत मकर राशीच्या व्यक्तींसाठी 29 जून 2026 रोजी येणाऱ्या पौर्णिमेचे सविस्तर भविष्य। प्रत्येक पौर्णिमा मन, भावना आणि जीवनातील ऊर्जा यामध्ये काही ना काही बदल घडवून आणते, पण यावेळी येणारी पौर्णिमा मकर राशीसाठी विशेष महत्त्वाची मानली जाते। मकर राशीचा स्वामी शनी असल्यामुळे या राशीचे लोक मेहनती, संयमी, जबाबदार आणि शिस्तप्रिय असतात। ते कोणतेही यश शॉर्टकटने मिळवण्यापेक्षा कष्टावर विश्वास ठेवतात, त्यामुळे अनेकदा त्यांना उशिरा यश मिळते, पण ते टिकणारे असते। 29 जूनची पौर्णिमा तुमच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे घेऊन येऊ शकते। गेल्या काही महिन्यांपासून ज्या गोष्टी अडकल्या होत्या, ज्या निर्णयांबाबत संभ्रम होता किंवा ज्यासाठी तुम्ही सातत्याने प्रयत्न करत होतात, त्या विषयांमध्ये आता हळूहळू सकारात्मक हालचाल दिसू लागेल। ही पौर्णिमा सर्वप्रथम तुमच्या आत्मविश्वासावर प्रकाश टाकणार आहे। काही काळापासून मनात असलेली भीती, असुरक्षितता किंवा मी हे करू शकेन का हा प्रश्न आता कमी होईल। त्याऐवजी नवीन ध्येय निश्चित करण्याची आणि त्यासाठी ठामपणे पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल। नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ विशेष महत्त्वाचा ठरू शकतो। वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेतील। अनेक दिवसांपासून केलेल्या मेहनतीचे कौतुक होईल। काहींना नवीन जबाबदारी, पदोन्नती किंवा चांगल्या संधींची माहिती मिळू शकते। व्यवसाय करणाऱ्यांसाठीही ही पौर्णिमा नवीन दिशा देणारी आहे। अडकलेले व्यवहार पूर्ण होऊ शकतात। नवीन ग्राहक, नवीन करार किंवा व्यवसाय विस्ताराची संधी मिळू शकते। विशेष म्हणजे यावेळी घेतलेले विचारपूर्वक निर्णय पुढील काही महिन्यात चांगला आर्थिक लाभ देऊ शकतात। आर्थिकदृष्ट्या हा काळ स्थिरतेकडे नेणार आहे। अनावश्यक खर्च कमी करण्याची संधी मिळेल। काहींना अडकलेले पैसे परत मिळतील। बचत वाढवण्याचा विचार यशस्वी ठरेल। कौटुंबिक जीवनातही सकारात्मक वातावरण तयार होईल। घरातील सदस्यांमध्ये समजूतदारपणा वाढेल। एखादा जुना गैरसमज दूर होऊ शकतो। कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक शांतता मिळेल। प्रेमसंबंधात असणाऱ्यांसाठी विश्वास वाढवण्याचा हा काळ आहे। मनातील भावना स्पष्टपणे व्यक्त केल्यास नाते अधिक मजबूत होईल। अविवाहित व्यक्तींना योग्य स्थळ किंवा नवीन ओळखीची शक्यता निर्माण होऊ शकते। विद्यार्थ्यांसाठी ही पौर्णिमा अभ्यासात एकाग्रता वाढवणारी आहे। स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात। सातत्याने मेहनत यामुळे अपेक्षित यश मिळण्याची शक्यता वाढेल। आरोग्याच्या बाबतीत शरीरापेक्षा मनाची काळजी घेणे अधिक गरजेचे आहे। पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि सकारात्मक विचार यामुळे ऊर्जा वाढेल। तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा प्राणायाम उपयुक्त ठरेल। आध्यात्मिकदृष्ट्या ही पौर्णिमा आत्मपरीक्षण करण्याची संधी देईल। तुम्ही आतापर्यंत केलेल्या प्रवासाचा विचार करून पुढील वाटचालीसाठी नवीन संकल्प करण्याची ही योग्य वेळ आहे। चंद्राच्या शांत ऊर्जेमुळे मन अधिक स्थिर होईल आणि प्रसन्न राहील। मकर राशी, या काळामध्ये तुम्हाला पहिला महत्त्वाचा संकेत मिळणार आहे की अनेक दिवसांपासून बंद असलेला मार्ग अचानक खुला होईल। मकर राशीच्या व्यक्तींसाठी या पौर्णिमेचा पहिला आणि अत्यंत शुभ संकेत म्हणजे रखडलेली कामे पुन्हा वेगाने सुरू होण्याचा योग। अनेक दिवसांपासून एखादे काम पूर्ण होत नव्हते, वारंवार अडथळे येत होते किंवा योग्य वेळ मिळत नव्हती, पण 29 जूनच्या पौर्णिमेनंतर परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळू लागेल। विशेष म्हणजे या बदलाची सुरुवात एखाद्या छोट्या घटनेपासून होईल। एक फोन कॉल, एक ईमेल, एखादी अनपेक्षित भेट किंवा एखाद्या व्यक्तीचे सहकार्य तुमच्यासाठी मोठे परिवर्तन घडवू शकते। त्यामुळे या काळात कोणतीही संधी लहान समजू नका। नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन जबाबदारी मिळू शकते। वरिष्ठ तुमच्या प्रामाणिकपणावर आणि कष्टांवर विश्वास ठेवतील। काही जणांना बढतीची चर्चा सुरू होईल, तर काहींना अपेक्षित विभागात काम करण्याची संधी मिळेल। व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ विशेष लाभदायक आहे। जुने ग्राहक पुन्हा संपर्क करतील। रखडलेले व्यवहार पूर्ण होतील। नवीन करार किंवा भागीदारीचे प्रस्ताव येऊ शकतात। विशेष म्हणजे यावेळी घेतलेला एखादा निर्णय पुढील वर्षभर आर्थिक प्रगतीचा पाया ठरू शकतो। आर्थिक बाबतीतही एक आनंददायी बदल दिसून येईल। अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे। उत्पन्नाचा एक नवीन मार्ग तयार होऊ शकतो। मात्र या काळात मिळालेला पैसा योग्य नियोजनाने वापरल्यास भविष्यात मोठा फायदा होईल। कुटुंबामध्येही आनंदाचे वातावरण निर्माण होईल। घरातील एखादा सदस्य चांगली बातमी देऊ शकतो। घरात शुभकार्याची चर्चा सुरू होईल। ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक ठरेल। विद्यार्थ्यांसाठी ही पौर्णिमा मेहनतीचे फळ देणारी आहे। अभ्यासात सातत्य ठेवणाऱ्यांना चांगले यश मिळेल।
स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा प्रवेश प्रक्रियेत अनुकूल परिणाम दिसू शकतात. या काळात तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळी चमक दिसेल. लोक तुमच्या शांत स्वभावाचे आणि निर्णय क्षमतेचे कौतुक करतील. समाजात तुमचा मानसन्मान वाढण्याची शक्यता आहे. मकर राशीच्या व्यक्तींसाठी या पौर्णिमेचा दुसरा अत्यंत महत्त्वाचा संकेत म्हणजे दीर्घकाळ केलेल्या कष्टांचे फळ आता हळूहळू मिळू लागेल. मकर राशीचे लोक शांतपणे काम करतात, तक्रारी कमी करतात आणि जबाबदाऱ्या प्रामाणिकपणे पार पाडतात. त्यामुळे अनेकदा त्यांचे यश उशिरा येते. परंतु 29 जून 2026 ची पौर्णिमा हे चित्र बदलण्याची चिन्हे दाखवत आहे. या काळात तुम्ही मागील काही महिन्यात किंवा वर्षभरात केलेल्या प्रयत्नांचे परिणाम दिसू लागतील. जे लोक तुमच्या कामाकडे दुर्लक्ष करत होते तेच आता तुमच्या क्षमतेची दखल घेतील. तुमचा अनुभव आणि संयम हेच तुमचे सर्वात मोठे बळ ठरेल. विशेष म्हणजे या पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात स्थैर्य वाढवण्यास सुरुवात होईल. सतत बदलणारी परिस्थिती आता हळूहळू शांत होईल. मनातील संभ्रम कमी होईल आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता वाढेल. आर्थिक बाबतीतही हा संकेत शुभ आहे. अचानक मोठा धनलाभ होईलच असे नाही, पण उत्पन्नाचे मार्ग अधिक मजबूत होतील. एखादी नवीन गुंतवणूक, अतिरिक्त काम किंवा पूर्वी केलेल्या प्रयत्नातून आर्थिक फायदा मिळू शकतो. काही जणांना अडकलेली रक्कम परत मिळण्याचीही शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा काळ विश्वास संपादन करण्याचा आहे. वरिष्ठ तुमच्यावर मोठी जबाबदारी सोपवू शकतात. ती यशस्वीपणे पार पडल्यास भविष्यात पदोन्नतीचे दरवाजे उघडू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुने संपर्क पुन्हा सक्रिय होतील आणि त्यातून लाभदायक संधी मिळू शकते. कौटुंबिक जीवनातही एक आनंददायी बदल जाणवेल. घरातील सदस्यांमध्ये समन्वय वाढेल. एखादा जुना मतभेद संपुष्टात येईल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुमच्या भविष्यासाठी महत्त्वाचे ठरेल. या पौर्णिमेनंतर तुमची निर्णय क्षमता अधिक प्रभावी होईल. आतापर्यंत एखाद्या विषयावर तुम्ही संभ्रमात असाल तर आता योग्य मार्ग स्पष्ट दिसू लागेल. त्यामुळे घाईघाईने नव्हे तर विचारपूर्वक घेतलेले निर्णय भविष्यात मोठे यश देऊ शकतात. मकर राशीच्या व्यक्तींसाठी या पौर्णिमेचा तिसरा आणि सर्वात प्रेरणादायी संकेत म्हणजे भाग्य आणि कर्म यांचा सुंदर संगम घडण्याचा योग. आतापर्यंत तुम्ही ज्या गोष्टींसाठी सातत्याने मेहनत घेतली पण प्रत्येक वेळी काही ना काही कारणाने यश हुकले, त्या क्षेत्रात आता अनुकूल वारे वाहू लागतील. 29 जून 2026 च्या पौर्णिमेनंतर तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडतील ज्या सुरुवातीला लहान वाटतील पण पुढे त्या मोठ्या यशाचा पाया ठरतील. एखाद्या जुन्या ओळखीचा अचानक संपर्क होणे, एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट होणे किंवा योग्य वेळी मिळालेला सल्ला तुमचे भविष्य बदलू शकतो. या काळात तुमची निर्णय क्षमता पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होईल. अनेक दिवसांपासून मनात असलेला संभ्रम दूर होईल. हा निर्णय घ्यावा की नाही या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला स्वतः स्पष्टपणे मिळू लागेल. त्यामुळे महत्त्वाचे निर्णय आत्मविश्वासाने घेता येतील. व्यावसायिक क्षेत्रात हा काळ विशेष यशदायी आहे. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदारी, नेतृत्वाची संधी किंवा वरिष्ठांकडून विशेष कौतुक मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन भागीदारी किंवा नवीन बाजारपेठेचे दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीतही हा संकेत शुभ आहे. अचानक मोठा खर्च टळू शकतो किंवा अनपेक्षित आर्थिक मदत मिळू शकते. काही जणांना पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे. या काळात बचत आणि नियोजन यावर भर दिल्यास भविष्यात आर्थिक सुरक्षितता अधिक मजबूत होईल. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. घरातील एखाद्या व्यक्तीचे यश, शुभ कार्याची चर्चा किंवा नवीन सुरुवात यामुळे घरात उत्साह निर्माण होईल. दूर केलेल्या नात्यांमध्ये पुन्हा जवळीक निर्माण होण्याचे संकेत आहेत. विद्यार्थ्यांसाठी ही पौर्णिमा विशेष प्रेरणादायी आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. स्पर्धा परीक्षा, मुलाखत किंवा करिअरशी संबंधित प्रयत्नांमध्ये अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. शिक्षक किंवा मार्गदर्शक व्यक्तीचे योग्य मार्गदर्शन भविष्यातील यशाचा पाया ठरेल. हा तिसरा संकेत सांगतो की 29 जून 2026 ची ही पौर्णिमा मकर राशीच्या व्यक्तींसाठी नशीब, मेहनत आणि योग्य वेळ यांचा संगम घडवणारी ठरू शकते. जे अशक्य वाटत होते ते हळूहळू शक्य होण्यास सुरुवात होईल. विश्वास, संयम आणि सातत्य हेच या काळातील तुमचे सर्वात मोठे भाग्य ठरेल.